श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा। वनमंत्र्यांनी पिंपरखेडला सांगितलं होतं का एकही बळी जाऊन देणार नाही बिबट्याच्या विषयी, यापुढे एकही बळी जाणार नाही। आता हा बळी गेला, तुम्ही कोणत्या नजरेने पाहणार? अहो हे फक्त आश्वासन आहे, राजकारण करण्यासाठी वनमंत्री आले आणि फक्त म्हणले एकही बळी जाऊन देणार नाही। कुठल्याही मंत्र्याचं पोरग मेलं नाही का, कुठल्याही मंत्र्याचं लेख बाळ किंवा बायका पोरं मेलेले नाहीत। आमच्यासारखे गरीब शेतकऱ्यांचे मारतात हे मंत्री आहेत ना, ही सीट बसतात आणि ही सी गाडीतच फिरतात आणि फक्त इथं येऊन येणार राजकारण करतात, कुठली त्याची उपाययोजना करत नाही। किंवा आता तुमचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, तिथं सुद्धा हा मुद्दा फक्त चर्चेपुरता अर्धा एक तास घेण्यात आला आणि त्याची विशेष अशी कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। त्यांच्यासाठी हा मुद्दाच नाही आहे। गरीब जनतेचं काय होतंय, त्यांच्या रोजच्या समस्या, त्यांच्या जीवाशी खेळलं जाते, याच्याशी त्यांना काय घेणं नाही। त्यांना फक्त हायफाय मध्ये राहायचंय, मोठाले निधी टाकून पुढं काय करायचंय आणि त्याच्यात मोठं कसं स्वतःला व्हायचं एवढंच आहे। सामान्य शेतकऱ्याला आज जगायचं कसं आहे? तुम्ही शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा निधी वगैरे बाजूला राहू द्या, आज आमच्या जीवाशीच विषय आलेला आहे। आज आम्ही जगलो तर तुमचा तो निधी घेऊन उद्या शेती करू ना, कसं करणार आम्ही? मंत्री म्हणून काय त्यांच्याकडे बघायचं? मंत्री म्हणून लाज वाटायला पाहिजे मंत्र्यांना, फक्त यायची ना आश्वासनं देऊन जायची। म्हणजे मंत्री येतात, आश्वासनं देतात, परंतु काहीच काम करत नाही, अजिबात काही काम करत नाही। त्यांच्यासाठी जीव हा जीवच नाही, त्यांच्यासाठी हा फक्त खेळ झालेला आहे। मदाराचा कसा माकडाचा खेळ असतो तसा आहे ना, जुन्नरच काय आता जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रात हा वाघाचा प्रश्न चालू आहे आणि त्यांच्यासाठी ना माणसाचा जीव म्हणजे माकडाचा जीव झालेला आहे, बाकी काहीच राहिलेलं नाही याच्यात। कशासाठी हो पाहिजे त्या वाघाला काहीतरी वेगळं सूचित याच्यात? माणूस महत्वाचा आहे ना, माणूस लागल्याच्या नंतर ही बाकीची तुमची जीवसृष्टी महत्वाची का? माणूस नकोच या जीवसृष्टीत आता। बिबट्याच्या हल्ल्यात सर्वसामान्य जनताच भरडली गेलेली आतापर्यंत। 100% शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग, सर्वसामान्य जो खालचा शेतात राबणारा गोरगरीब वर्ग तोच भराडला गेला। जे शहरात राहणार आहेत किंवा एसीत राहणार आहेत त्यांना काय माहित शेती काय? खाली जाऊन इथं वाघ कधी मागून येतो मान पकडतो। आज या मुलाची तीच अवस्था आहे, मागून येऊन वाघाने मान पकडलेली आहे। 10 एक माणसं होती, असं एकटा पोरग नव्हतं ना, 10 एक माणसं तिथे होती कांदा काढण्यासाठी। 10 जणांच्या समोर हे सगळं ते मजूर आहेत साहेब, ते रायगड जिल्ह्यातून आलेले आहेत तिथं काम करायला। आता एकटा 9-10 मजूर असू साहेब, आमचं म्हणणे मजूर असू कोण असू तो पहिला माणूस आहे। आज ते आमच्या गावातील सदस्य नाहीयेत, मान्य आहे आम्हाला, पण ते आज एक मानव आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब, आज आम्ही शेती करतो, उद्या जर असं मजुरांवर आले झाले त्याची जर कोणी दखल घेत नसेल तर तुम्ही सांगा आम्ही शेती कशी करायची? सगळी शेती एक माणूस नाही ना करू शकत। 10 एकर क्षेत्र एखाद्याचं त्याने काय एकट्याने करायचं की ते क्षेत्र? मग त्याचं उद्या जबाबदारी